हाय गाईज, आम्ही आलोय आता पनीर घेऊन. काय नाही लोण एकदम एक नंबर झालाय रे. हा फर्स्ट क्लास क्वालिटी आहे. चिकन टाकू राहिलाय पद्माकर. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी ब्लॉग जेरुदा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय रानामध्ये पार्टी करायला. तर चिकन पार्टी आहे आपली. तर आपल्या बरोबर आहे मनोज आणि आपण चाललोय पार्टी करायला जस्ट केंब डोंगराच्या आसपास. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपण सध्या अर्ध्या भागात आहे आणि आपल्या बरोबर आलेले आहेत 5-6 जण आणि पुढे आपण तसे जाणार आहोत. आणि आपलं पार्टीचे लोकेशन पाहू शकतात मागच्या वेळेसचं. आणि आता जायचं आहे आपल्याला पुढे, जस्ट थोडंसं पुढे जायचं आहे, कारण की तिथे पाणी नसल्यामुळे आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आपण केम डोंगराचे जस्ट खाली येल आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडे. तर मित्रांनो पाहू शकतात आपले मित्र 3 आलेले आहेत आणि बाकीच्या आणखी बाकी आहेत. आणि लगेच आता आपण पार्टीचं नियोजन करणार आहोत. तर मित्रांनो, हे लहानले होते म्हणून डायरेक्ट त्यांना कोथिंबीर आणायला दवाडून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण निसर्गाच्या सानिध्यात खूप असं लोकेशन भारी आहे ना, खूप चांगली आपली पार्टी होईल आज. फायनली मित्रांनो, आपण लोकेशनवरती पोहोचलो आणि इथे पाहू शकतात आता आपल्याला चुला बनवायचा आहे. तर आपला एक चुला रेडी झालेला आहे मित्रांनो. हाय गाईज, आम्ही आलोय आता पनीर घेऊन. मित्रांनो, जे मित्र आपण दवडले होते त्यांनी घेऊन आलेले आहेत. एक इकडे आहे, पानं घेऊन आलेलं आहे वामन. आणि आंब्याचा पण सीझन आहे. आणि कशी आहे साग. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे फाट्या गोळा करायला. तर बघू किती सापडत आहेत. तर मित्रांनो, आपण फाट्या गोळा करून आलोय आणि इकडे भरपूर असे झाडं आहेत सागाचे. आणि फाटे घेऊन आपण खाली जाऊ राहिलोय जिथे आपलं लोकेशन आहे तिथे. फाट्या काही जास्त आपल्याला सापडलेल्या नाहीत, थोड्याशा 4-5 फाट्या आहेत. तर मित्रांनो, आपण फाट्या गोळा करून आलोय आणि तिथे नियोजन चालू आहे. अनिल, मला पनीर देशी का नाही. आणि मित्रांनो, पनीर फक्त 2च जणांसाठी आहे, बाकीचं चिकन आहे म्हणून. आणि इकडे पातीला रेडी झालेला आहे चिकन शिजवण्यासाठी. आणि इकडे भात शिजवायचा आहे आपल्याला. आणि इकडे पद्माकरला दिलेलं आहे फाटे लावायचं काम. आणि इकडे पंकज नेसू राहिलाय तांदूळ. बबलू पण इकडे नेसू राहिलाय तांदूळ. आणि विजय तर काहीच नाही, फक्त बसून आहे. पुंडलिक देऊ राहिलाय कांदे नेसून. आणि हे कांदे कापू राहिलाय भूषण आणि मनोज. तर पनीर झालेलं आहे तळून आणि ज्येष्ठ आता काढून घेऊ राहिलाय. मित्रांनो, आता पद्माकर टेस्ट करून बघू राहिलाय, ते तिकडे गेलेले आहे म्हणून. मस्त आहे मित्रांनो. पंकज टाकू राहिलाय तांदूळ. हा, ते येळावं लागेल ना. तर इकडे आता भात शिजवायचं काम चालू आहे. तिकडे ग्रेव्ही झालेली आहे तयार. खूप अशी ग्रेव्ही कोथिंबीर टाकलेली आहे. आता थोड्याच वेळात पनीर पण टाकणार आहेत. आणि इकडे भात शिजू राहिला आहे.
इकडे चिकन साठी इस्तो चेडो राहिलाय माणूस. इकडे तेल टाकून झालेलं आहे आणि खूप असं पातेलं गरम आहे. आणि इकडे मसाले रेडी आहेत, ते कोथिंबीर पण रेडी आहे, कांदे पण झालेले आहेत इकडे. आणि चिकन कुठे आहे? चिकनच नाही वाईट, कुठे आहे? आणि चिकन तिकडे आहे मित्रांनो. आणि इकडे भात येळून बस जास्त पाणी होतं म्हणून भात येळून तेच पत्ता वगैरे टाकून झालंय. आणि पटापट आता चिकन टाकायचं आहे. आणि कांदा आता कांदा टाकलेला आहे. लसूण पेस्ट टाका रे पटकन. मित्रांनो आता मसाले टाकून झालेले आहेत. मित्रांनो आता चिकन टाकायचं काम झालंय. चिकन टाकू राहिलंय पद्माकर. झक्कन अमेरिका से मंगवाया है, बहुत महंगा है. हे आपला पनीर झालेला आहे रेडी. भात झालेला आहे शिजून, भात शिजलेला आहे मित्रांनो. वासरत कर वासरत. खूप छान शिजलेला आहे भात. आता झालेला आहे भात रेडी आणि पनीर पण झालेलं आहे. आणि इकडे चिकन पण उकळून राहिलंय. आणि थोड्याच वेळात आपण जेवण करायला बसणार आहोत. आणि बाकीचे मित्र वेटिंगला आहेत. तसेच इकडे 2-3 जण कांदा कापू राहिले. आणि इकडे कोथिंबीर मित्रांनो खूप असं छान चिकन शिजू राहिले. तर मित्रांनो चिकन रेडी आणि डायरेक्ट जेवायला बसलेले आहेत, बघू शकतात तुम्ही. पनीरची टेस्ट कसं झालंय मनोज? हा फर्स्ट क्लास क्वालिटी आहे. पुंडी कसं लागतंय? एक नंबर. अनिल कसा झालाय? एक नंबर झालाय. आणि इकडे पाहुणा काय सांगतोय? एक नंबर झालाय. कालवण एकदम एक नंबर झालाय रे. मस्त झालाय मित्रांनो. मित्रांनो अशी तुम्ही गावाकडे पार्टी केली होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.